ऐकण्याची संधी मिळाली। आमच्या डोंगरगावला घरी सुद्धा बाबा आले, परंतु त्यानंतर 1991 ला जेव्हा मी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी मी माझ्या आईसोबत गेलो आणि बाबासोबत जेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या सोबत जेव्हा मी प्रत्यक्ष अर्धा तास चर्चा केली, बाबा आणि मी, आई पण होती पण बाजूला, तेव्हा मला खरी बाबाच्या मार्गदर्शनाची प्रत्यक्ष ओळख झाली आणि बाबाचं मार्गदर्शन माझ्या कानावर आलं आणि तेव्हापासून माझ्या जीवनाची थोडी कलाटणी म्हणजे टर्निंग पॉइंट म्हणतात ना प्रत्येक आयुष्यामध्ये, तर तो माझ्या जीवनाचा खरा टर्निंग पॉइंट होता। बालपणी पण सुद्धा मी लहान असतानाच आम्ही मार्गामध्ये आलो, मनाने तनाने मनाने आम्ही परमेश्वराला मानत होतो। आताच आमचा मित्र महेश निमजे यांनी सांगितलं, कारण की तो लहानपणीचा माझा मित्र आहे आणि लहानपण आमच्या हॉस्टेलमध्ये गेला, अमरावतीला आम्ही शिकलो, त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे की जरी फोटो नव्हती पण मनामध्ये भक्ती होती, भिंतीला अगरबत्ती लावून परमेश्वराला जपत होतो आणि तेव्हापासून परमेश्वरी कृपा काय आहे हे मला अनुभव आलेला आहे। परंतु त्यानंतर थोडा मी मागे पडलो, त्याला माहिती आहे, अभ्यास करत नव्हतो, खेळामध्ये जास्त माझी लक्ष होती, थोडा मागे पडायला लागलो। साधारण 10वी पर्यंत मी 5वी 6वी पर्यंत हुशार होतो, पण मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, खेळण्यामध्ये माझा लक्ष जास्त गेला, त्यामुळे मी थोडा मागे मागे पडत गेलो। आणि 1991 ला 10वी पास झाल्यानंतर जेव्हा मी प्रत्यक्ष बाबांना भेटलो आणि बाबांचं जेव्हा मग मार्गदर्शन प्रत्यक्ष मला मिळालं, तेव्हा माझ्या जीवनाचा सेकंड टर्निंग पॉइंट आला। टर्निंग पॉइंट आला म्हणजे काय झालं काय माहिती, मी जेव्हा गावाला आलो, परत आलो, 11वी 12वी मला माहिती नाही, मला अभ्यास करण्याची जी इच्छा माझी नव्हती, जो मला कंटाळा येत होता, कुठला उत्साह आला माहिती नाही, पुस्तकं वाचायला लागलो मी, जे वाचत होतो ते लक्षात राहायला लागलं। मग मला आभास झाला, हा काय चमत्कार आहे, मला साक्षात परमेश्वरी कृपा काय असते हे जेव्हा मी आभास करायला लागलो, जेव्हा मी अनुभव करायला लागलो, मी वाचन करायला लागलो, तर कम्प्युटर सारखं मला आठवायला लागलं। कुठेतरी वाटलं आपली स्मृती वाढली, स्मृती नाही वाढली, परमेश्वराने माझ्या आत्म्यामध्ये वास केला। वास काय केला? सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम याची भक्ती केली मी। अभ्यास करायला लागलो, 4 तत्व काय, 5 नियम काय, 4 तत्व काय, 3 शब्द काय, तत्व शब्द नियमाचा बारकाईने अभ्यास केला आणि सत्य, मर्यादा आणि प्रेम असत्याचा त्याग केला। मगाशी आपल्या सय्यद गुरुजींनी सांगितलं ना आपल्याला की आपण शिव्या किती देणार आहेत, हात वर करा। मी स्वतःचं आत्मचिंतन केलं, आपल्यात दोष काय आहेत, मग आत्मबोध झाला। गुरुजींनी बोलले ना की जर तुमच्यातला दोष जर तुम्ही कबूल करत असाल तर सगळ्यात मोठे तुम्ही प्रामाणिक, आणि तेथून तुमच्या जीवनाची सुरुवात होती। कारण की जेव्हा आपण आपला स्वतःचा मूल्यमापन करणार, खूप दोष आहेत आपल्यामध्ये, मला माझे दोष दिसायला लागले, दोष लक्षात आले, आपल्यातले दोष दूर केले, सत्य, मर्यादा आणि प्रेम, आणि बाबांनी जे 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जे सांगितले त्याची भक्ती करायला लागलो। आणि जसं ज्या प्रमाणामध्ये मी भक्ती करायला लागलो आणि माझ्यातला जो कमीपणा होता, माझ्यामधले जे दुर्गुण होते ते मी दूर करायला लागलो, तसं तसं मला परमेश्वर दिसायला लागला। आणि जिथे हात टाकला तिथे मला साक्षात परमेश्वर दिसायला लागला। परमेश्वर म्हणजे काय, मला यश दिसायला लागलं आणि माझी परमेश्वराप्रती अजून भक्ती दृढ व्हायला लागली। नोकरी लागली म्हणजे मी तर मानतो माझ्या कर्माने नाही, परमेश्वरी कृपेने लागली। माझा मित्र, आमच्या मित्रांची नेहमी चर्चा व्हायची, जर तुमचं भाग्य बदलायचं असेल तर तुमची बुद्धी आणि कर्माने तुमचं भाग्य बदलू शकता। हो बरोबर आहे, जर तुमच्या बुद्धी आहे आणि तुम्ही जर कर्म करणार तर निश्चितच तुम्हाला यश मिळणार। परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा होता भाग्याचा। तुम्ही मेहनत करणार, बुद्धी आहे, परिश्रम करणार, पण त्याची प्रचिती कशी आली? मी जेव्हा पोलीस भरतीला गेलो, 5 दिवसाची प्रक्रिया होती, पहिल्या दिवशी भरती प्रक्रियेमध्ये हजर झालो, दुसऱ्या दिवशी 6 वाजता मला राईट टाइम 6 वाजता या ग्राउंडवर सगळ्यांनी यायचं आहे। 5 वेळा माईक मध्ये अनाउन्स करून सांगितलं, 5 साडेपाच वाजेनंतर येणाऱ्याला कुणालाही ग्राउंडवर एंट्री मिळणार नाही।
मी गावाला आलो, परतवाडा बस 5 वाजता इथून आपल्या मोहाडीवरून सुटते. मला माहिती होतं 5:30 वाजता आपण भंडाराला पोहोचू. मी गावाला परत आलो. दुसऱ्या दिवशी 5 वाजता मी सकाळी मोहाडीच्या बस स्टॉपवर बसची वाट पाहायला लागलो. त्या दिवशी परतवाडा बस आलीच नाही. 5:30 वाजले, 5:45 वाजले, 6 वाजले. मी म्हटलं जीवनात परिश्रम केलं, मेहनत केली, बुद्धी होती, अभ्यास केला आणि कर्म केलं, मेहनत केलं, मग आता काय आढळलं? बसच आली नाही. आणि 5 वेळा अलाउन करून सांगितलं होतं की 5:30 जास्तीत जास्त 6 नंतर जर कोणी आला तर एंट्री मिळणार नाही. बस आली नाही. म्हटलं गेलं. त्याच्यानंतर नागपूर बस आली 6 वाजताची. 6 वाजताच्या नागपूर बसने मी तिथे साधारण 6:45-7 वाजता पोहोचलो. सगळी भरती प्रक्रिया थांबलेली होती. काय कारण माहिती नाही, कुठला तांत्रिक काहीतरी प्रॉब्लेम आला होता. सगळी भरती प्रक्रिया थांबून होती. कोणी थांबवली प्रक्रिया? मला एंट्री मिळाली. कारण की ज्यावेळी बजावून सांगण्यात आलं होतं 6 वाजताच्या नंतर जर कोणी आला त्याला एंट्री मिळणार नाही. मी 7 वाजता पोहोचलो, 1 तास उशिरा. भरती प्रक्रिया थांबून होती. आवाज झाला तेव्हा वाटलं परमेश्वराने थांबवून ठेवली होती भरती प्रक्रिया. त्याच्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याची लेखी परीक्षा असते. सगळ्यात शेवटच्या दिवशी लेखी परीक्षा होती. लेखी परीक्षा ही संध्याकाळी 3 वाजता होती आणि आमची भरतीचे जे ग्राउंडचे जे ऍटम असतात, रनिंग, गोळाफेक वगैरे, साधारण लवकर 12-1 वाजता आटोपले. 3 वाजता लेखी परीक्षा आहे हे मला माहित नव्हतं. मी 12-1 वाजता निघून आलो. मला वाटलं उद्या आहे. मी दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे म्हणून गेलो. परीक्षा झाली कालच 3 वाजता. पुन्हा अभ्यास. मग परिश्रम केलं मी, भक्ती केली, बुद्धी आहे. आता काय केलं? थांबून राहिलो. दुसऱ्या दिवशी 11-12 वाजेपर्यंत माईक मध्ये अलाउड झालं, काल झालेली भरती प्रक्रिया जी लेखी परीक्षा झाली ती रद्द करण्यात येत आहे. पुनश्च आज 5 वाजता लेखी परीक्षा घेण्यात येईल. काय मानावं चमत्कार? का झाली? माझ्यासाठी. तसंच म्हणणार ना मी. जी लेखी परीक्षा झाली होती, मी तिला मुकलो होतो, परीक्षा देऊ शकलो नव्हतो, तेव्हा अलाउन झालं की काल झालेली लेखी परीक्षा रद्द करण्यात येत आहे. का झाली? कारण की तेव्हा शासनाचा नियम आला होता की 10 मुलं तरी पोलीस भरतीमध्ये व्हायला पाहिजे. 10 आदिवासींचे मुलं. त्याच्यामध्ये पास नव्हते झाले 10 मुलं आदिवासी. त्यामुळे एसपी साहेबांनी ठरवलं पेपर कठीण असेल, त्यासाठी सोपी पेपर काढायचे, जेणेकरून आदिवासी मुलं सुद्धा त्याच्यामध्ये पास व्हायला पाहिजे. पण हा योगायोग म्हणा, तुम्ही चमत्कार म्हणा, की त्यावेळी 2 वेळी मला भगवंतांनी दाखवून दिलं. कारण की भगवंताची मी भक्ती केली, तत्व शब्द नियमाचं पालन केलं, सत्य मर्यादा प्रेमाचं मी अनुकरण केलं. परमेश्वरांनी माझ्या भाग्य ओढून आणून दिलं आणि मला तिथे पोलीस खात्यामध्ये भरती करून दिली. मी मेहनत केली, मी मित्रांची वाट पाळतो, ठीक आहे, मेहनतीनं फळ मिळणार. पण मग जर तुमचा भाग्य जर आला तर परमेश्वर आहे, तुमचं भाग्य सुद्धा बदलवू शकते. हे माझ्या जीवनामध्ये मी प्रचिती घेतलं. त्याच्यानंतर जीवनाची तिसरी कलाटणी आली, पार्ट 3. मला पोलीस म्हणून थांबायचं नव्हतं, मला मोठं व्हायचं होतं, मला अधिकारी व्हायचं होता. बऱ्याच दिवसापासून एमपीएससी ची भरती प्रक्रिया रखडलेली होती, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. 2000 मध्ये एमपीएससी मध्ये घोटाळा झाला होता. तेव्हापासून न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित होता. एमपीएससी ची परीक्षाच होत नव्हती. आणि मी ठरवलं होतं, परमेश्वरापुढे एक योग मागितला होता की मला लग्नाच्या आधी व्हायच्या 30 वर्षाच्या आधी अधिकारी व्हायचं आहे. अभ्यास करत होतो. आणि जेव्हा 29वा वय लागलं, आपोआप न्याय निर्णय आला आणि भरती प्रक्रिया ज्या स्टेज मध्ये मी परिपूर्ण झालो अभ्यास करून की मी तयार आहो आता मला अधिकारी बनण्याची, माझी पूर्ण तयारी झालेली आहे, बिलकुल त्या ठराविक त्याच कालावधीमध्ये न्याय निर्णय लागला आणि एमपीएससी ची जाहिरात आली. पोलीस उपनिरीक्षक पदाची जाहिरात निघाली, त्याच्यामध्ये फॉर्म भरलो. जी भरती प्रक्रिया मागील 8 वर्षापासून थांबलेली होती. मी भगवंताला विनंती केली, मला आताच अधिकारी बनायचं आहे. तर त्याच वेळी परमेश्वराने मला दाखवून दिलं आणि योग आला. नेहमीप्रमाणे आपण फॉर्म भरला तेव्हा ऐकण्यात आलं होतं की आपल्या भंडारा जिल्ह्याचे अधिकारी होत नाही. मदनकरजी बसलेले आहेत, त्यांना अनुभव आहे. ते सुद्धा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पण आहेत, पोलीस खात्यामध्ये सिनियर आहेत.
भंडारा जिल्ह्याचे अधिकारी एमपीएससी मध्ये होत नाहीत, एक सर्वसामान्य